आणि आता पाहणार आहोत सविस्तर महामुंबई आणि महामुंबईच्या अगदी सुरुवातीला या क्षणाची मोठी बातमी। भारत पाकिस्तान सामना हा रंगतदार अवस्थेत आलेला आहे। पाकिस्तानच्या धावसंख्येला भारताचं उत्तर पाहायला मिळतंय। भारतासमोर 148 धावांचं या क्षणी आव्हान आहे आणि अगदी थोड्याच वेळामध्ये या महामुकाबल्याचा निकाल देखील आपल्या सगळ्यांसमोर येणार आहे। कारण भारत आणि पाकिस्तान सामना हा रंगतदार अवस्थेमध्ये आलेला आहे। पाकिस्तानच्या धावसंख्येला भारतानं उत्तर देताना आपण हा सामना यावेळेला पाहतोय। भारतासमोर 148 धावांचं आव्हान आहे। तर या महामुकाबल्याचा अंतिम निकाल हा अगदी थोड्याच वेळामध्ये स्पष्ट होईल। भारतासमोर या क्षणाला 148 धावांचं आव्हान आहे। संपूर्ण खेळीकडे जर आपण पाहिलं तर हे आव्हान सक्षमरित्या पेलण्यासाठी भारतानं संपूर्ण तयारी केलेली होती आणि थोड्याच वेळामध्ये महामुकाबल्याचा हा निकाल देखील आपल्याला सगळ्यांना पाहता येईल। रोहन आमचे प्रतिनिधी, त्यांच्याकडून आपण अधिक माहिती घेणार आहोत। रोहन, अगदी थोड्याच वेळात महामुकाबल्याचा निकाल आपल्याला सगळ्यांना पाहता येणार आहे। मॅचची या क्षणाची अवस्था काय आहे? मॅच ही बघायला गेली तर खूप अटीतटीची होते। खरं तर 147 रन्सवरती आपण त्यांना रोखलं होतं। फार मोठं काही हे आव्हान नव्हतं। आपल्या बॉलर्सने चांगली कामगिरी केली होती। मात्र पहिल्याच ओव्हरला जो फटका बसला आपल्याला KL राहुलचा, त्याच्यातून सावरू शकलो नाही। पुढे रोहितने सुद्धा फार चांगली कामगिरी केली नाही। थोडीशी बॅट सुरू झाली, चांगली लागायला लागली, चांगले रन्स निघायला लागले। तेवढ्यात विराट कोहलीने सुद्धा 35 रन्सवरती त्याची विकेट गेली आणि आता अजून एक फटका पडलाय सूर्यकुमार यादव। खरं बघायला गेलं तर अजूनही होप्स आहेत। रवींद्र जडेजा चांगला आहे प्लेयर, हार्दिक पांड्या आणि दिनेश कार्तिक। आता हे तिघं कशा पद्धतीने खेळतात, कारण रन्स करायचे आहेत, मर्यादित षटकांचे सामने आहेत। मात्र त्याच्यात थोडा संयम ठेवून कुठे मारायचं आणि कुठे टिकून राहायचं, या थोड्याशा खेळीवरती जर भारताने अजून लक्ष केंद्रित केलं तर असं वाटतं की 147 रन आपण पूर्ण करू शकू। धन्यवाद रोहन, आपण दिलेल्या या सगळ्या अपडेटसाठी। अगदी थोड्याच वेळामध्ये महामुकाबल्याचा निकाल आपल्याला सगळ्यांना पाहता येईल। दिल्लीला लागून असलेल्या नोएडा भागातील ट्विन टॉवर अखेर पाडण्यात आलेलं आहे। नियमांचं उल्लंघन करत बांधण्यात आलेलं हे भ्रष्टाचाराचे इमले अखेर जमीनदोस्त करण्यात आले। भारतामध्ये पहिल्यांदाच एवढ्या उंचीचे हे महाकाय टॉवर्स पाडण्यात आल्यानं या पाडकामाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलंय। उत्तर प्रदेशमधील नोएडातील सेक्टर 93A मधल्या सुपरटेक ट्विन टॉवर जमीनदोस्त होतानाची ही दृश्य। अवघ्या 9 सेकंदात एपेक्स आणि सायन नावाच्या दोन्ही इमारती जमीनदोस्त झाल्या। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नियंत्रित स्फोट घडून हे भ्रष्टाचाराचे इमले पाडण्यात आले। ट्विन टॉवर कसे झाले जमीनदोस्त? सुपरटेक ट्विन टॉवर बांधण्यासाठी 933 रुपये प्रति स्क्वेअर फूट म्हणजेच 7.5 लाख चौरस फुटांच्या बांधकामासाठी सुमारे 70 कोटी रुपयांचा खर्च झाला होता। हेच दोन्ही टॉवर पाडण्यासाठी 237 रुपये प्रति चौरस फूट म्हणजेच सुमारे 20 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला। कुतुब मिनारपेक्षा उंच असणारी ही इमारत 3700 किलो वजनाच्या स्फोटकांच्या माध्यमातून पाडण्यात आली। एडिफाय इंजिनिअरिंगला हे ट्विन टॉवर्स पाडण्याचं काम देण्यात आलं होतं। ही इमारत पाडण्यासाठी 46 जणांची टीम काम करत होती। कास्ट लार्जली सक्सेसफुल है। बाकी एडिफिस इंजीनियरिंग और जेट डिमोलिशन CBRI की टीम इस वक्त मौके पे है, तो कोई लेफ्ट ओवर एक्सप्लोजिव्स ना हो इसको चेक कर रहे हैं। जो डिमोलिशन वेस्ट था वो सारा लार्जली साइट के अंदर ही है। थोड़ा सा मलबा रोड पे और ATS की वॉल की तरफ गया है। बटन दबने के इमीडिएटली बाद जब मैंने खड़े होकर बिल्डिंग की तरफ देखा तो सिर्फ वहाँ धूल का गुबार था और कुछ चिंताएं थी, और उन चिंताओं को देखते हुए हम लोगों ने धूल को सेटल होने की वेट नहीं की। जब से मास्क निकाले एंड सब भागते हुए बिल्डिंग की तरफ गए और हमारा पहला कंसर्न एमराल्ड कोर्ट था, उसको चेक किया। इट वाज कम्प्लीटली सेफ। एक ATS की तरफ हल्का सा एक जो कंपाउंड वॉल है उस पर थोड़ा सा पत्थर गिरा है, जिसकी वजह से 3 या 4 मीटर कंपाउंड वॉल टूटी है। या ट्विन टॉवर विरोधात 2010 पासून कायदेशीर लढाई सुरू होती। अखेर 2021 मध्ये हे दोन्ही टॉवर पाडण्याचा आदेश देण्यात आला होता। भ्रष्टाचाराचे इमले जमीनदोस्त। 2002 मध्ये नोएडा अथॉरिटी सोसायटी बनवण्याची परवानगी देण्यात आली होती। त्यात 14 टॉवर, एक शॉपिंग कॉम्प्लेक्स बनवण्याची परवानगी देण्यात आली। त्यानंतर सेक्टर 93A मध्ये सुपरटेकला भूखंड देण्यात आला।
जून 2006 मध्ये अतिरिक्त भूखंड देण्यात आला होता. तसंच हाऊसिंग सोसायटीत बदल करण्याचीही परवानगी देण्यात आली. पण हे दोन्ही टॉवर बांधताना नॅशनल बिल्डिंग कोडच्या नियमांचं उल्लंघन करण्याचा आरोप करण्यात आला. दोन्ही टॉवर्सचं बांधकाम करताना 2 टॉवरमधील अंतरांच्या नियमांचं पालन करण्यात आलं नाही. उत्तर प्रदेश अपार्टमेंट कायद्यानुसार सदनिका मालकांची परवानगीही घेण्यात आली नाही. ट्विन टॉवरमुळे दुसऱ्या इमारतींमधील हवा, उजेड आणि व्हेंटिलेशनवर परिणाम झाल्याचं समोर आलं. ट्विन टॉवरमुळे सोसायटीचं स्विमिंग पूल, गार्डन आणि रस्त्यांवर देखील मोठा परिणाम झाला. लैंडमार्क ऑर्डर है. आज तक सुप्रीम कोर्ट की हिस्ट्री में ऐसा ऑर्डर नहीं पास हुआ. इंडिया में ऐसे डेमोलिशन कभी हुए नहीं जहां पे पूरे 260 फ्लोर के टावर को डिमोलिश किया जाए. सो ये बहुत बड़ी जीत है, बहुत बड़ा संदेश है बिल्डर और नोएडा अथॉरिटी पे कि इस तरह की जो इलीगल एक्ट्स हो रही हैं नहीं होनी चाहिए. देशात आजवरच्या इतिहासात इतक्या उंच इमारती पाडण्याची ही पहिलीच वेळ असल्यानं या घटनेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. आता हे ट्विन टॉवर जमीनदोस्त झाले असले तरी त्यांचा ढिगारा हटवण्यासाठी 3 महिने लागण्याचा अंदाज आहे. या कालावधीत 3000 किंवा त्यापेक्षा जास्त ट्रक भरून ढिगारा हटवला जाण्याची शक्यता आहे. प्रशांत लीला रामदास, न्यूज 18 लोकमत, नोएडा, उत्तर प्रदेश. उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट यांच्यामध्ये पुन्हा एकदा रस्सीखेच सुरू झालेली आहे. निमित्त आहे ते शिवसेनेच्या शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याचं. यंदाचा दसरा मेळावा कोण आयोजित करणार यावरून वादाची नवी ठिणगी पडली आहे. ज्यांनी हिंदुत्व जपलं तेच दसरा मेळावा घेणार, म्हणजेच शिंदे गटाचाच दसरा मेळावा होणार, अशी महत्त्वाची माहिती शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी दिली. तर ठाकरे गट लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी शिंदे गटावरती खोटे आरोप करतायत. त्यांना माहिती आहे त्यांच्या मागचा जनप्रवाह नाहीसा झालाय, असा टोलाही नरेश म्हस्के यांनी लगावलाय. की जे कोणी आज दसरा मेळाव्यावरती अधिकार सांगतायत त्यांनी हिंदुत्ववादी विचारसरणीचे विचार सोडलेले आहेत. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे असे बोलायला सुद्धा ही मंडळी घाबरत होते. त्यामुळे आता त्यांना कुठला अधिकार आहे तो मेळावा करण्याचा? हा अधिकार आमचा आहे. त्याच्यामुळे दसरा मेळावा घेण्याचा अधिकार हिंदुत्ववादी विचारसरणीचे आम्ही असल्यामुळे तो आमचा आहे. त्यांच्याकडे डबल हॉर्स पॉवरची ताकद आहे. केंद्रातनं आलेल्या स्क्रिप्ट पूर्णच्या पूर्ण तशा पूर्ण करायचे आहेत. आपण गावाखेड्यांमध्ये पण पाहिलं, बैलांवर पण लिहिलेलं होतं 50 खोके आणि एकदम ओके. तसे हे सगळे बोलतायत आता बोके. उद्धव ठाकरेंकडून शिवसेनेची नव्यानं पुनर्बांधणी करण्यात येते. उद्धव ठाकरे यांनी 3 महत्त्वाच्या पदांवरील नियुक्त्या जाहीर केलेल्या आहेत. खासदार अरविंद सावंत, आमदार भास्कर जाधव यांची शिवसेना नेतेपदी आणि पराग लीलाधर डाके यांची शिवसेना सचिवपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. शिवसेनेतील अनेक प्रमुख पदाधिकारी बाहेर पडलेले होते आणि त्यामुळे संबंधित नेत्यांची पदं रिक्त झाली होती. उद्धव ठाकरे यांच्यासोबत शेवटपर्यंत राहणारे अरविंद सावंत आणि भास्कर जाधव यांना आता प्रमोशन मिळालंय. गटप्रमुख ते शिवसेना नेता, सारी वाटचाल त्या वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने आणि विचारानं केली. त्याचं फलित आज नेतेपदी माझी नियुक्ती झाली आणि म्हणून त्यांच्याकडे अभिवादन करायला आलो. वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या शक्तीस्थानावर आलो. तुम्हीच शक्ती दिली, तुम्हीच युक्ती दिली आणि तुमचीच भक्ती करतो होता, विचारांची भक्ती करतो. आणि म्हणून तिथं अभिवादन करताना एकच आशीर्वाद मागितला, साहेब तुमचे आशीर्वाद द्या. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती टीका केलेली आहे. एकनाथ शिंदे हे भाजपची स्क्रिप्ट वाचून दाखवतायत, अशी टीका किशोरी पेडणेकर यांनी केली आहे. नाही, मला असं वाटतं एकनाथ शिंदेना मी जितकं पाहिलंय बघितलंय तर ते तसं कधीच चुकीचं वागू नाही शकत. आत्ता ती स्क्रिप्ट बोलली जाते, स्क्रिप्ट दिली जाते, पण व्यक्ती म्हणून भाजपा अजून कोण देत आहे? भाजपचे नेते मोहित कंबोज भारतीय यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्याबाबत धक्कादायक दावे केलेत. मोहित कंबोज यांनी ट्विटरवरती रोहित पवार यांच्याबद्दल गंभीर दावे करत मोठा बॉम्ब टाकलेला आहे. आणि विशेष म्हणजे मोहित यांनी आपल्या ट्विटमध्ये रोहित पवार यांचा उल्लेख गबरू जवान असा केलाय. त्यांनी केलेल्या दाव्यांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे. तर या ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलंय ते पाहूयात. तर भेटा भारताच्या हॅशटॅग जेफ बेजोसला, ज्यानं 2006 मध्ये 21 वर्षांच्या या गबरू जवानानं ग्रीन एकर रिसॉर्ट कंपनीच्या माध्यमातून
200 प्रकारचे विविध प्लास्टिक, हिरा गोल्ड, बिल्डर, एक्सपोर्ट, इम्पोर्ट दारूपर्यंतचा व्यवसाय करण्याचं स्टार्टअप सुरू केलं होतं. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये विनंती आहे की त्यांचंही नाव रेकॉर्ड करावं. अशा प्रकारचं ट्विट मोहित कंबोज यांनी केलं. खंदण आहे या महाराष्ट्रामध्ये. त्यांनी ज्या पद्धतीने त्यांचं एक चांगलं राजकारण किंवा एक धुरंधर राजकारणी कसे असावे हे आपण पाहत आलेले आहे. त्यामुळे रोहित पवार असू दे, अजित पवार दादा असू दे, नाही तर स्वतः पवार साहेब असू दे, किती घेरण्याचा प्रयत्न केला तरी त्यांनाच अशा पद्धतीने प्रत्येकाला टार्गेट करून स्क्रिप्टप्रमाणे प्रत्येकाला टार्गेट करून दाखवण्याचा प्रयत्न करतायत. तो येता काळ आता ते सगळं दाखवेल. केंद्रीय मंत्री अमित शहा 5 सप्टेंबरला मुंबई दौऱ्यावरती येणार आहेत आणि यावेळी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या घरी गणपतीचं दर्शन ते घेणार आहेत आणि यानंतर ते लालबागच्या राजाचंही दर्शन घेतील. एवढंच नव्हे तर अमित शहा यांचा हा दौरा मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीनंही महत्त्वाचा मानला जातोय. मुंबईमधील खाडी स्वच्छ करायला सुरुवात झालेली आहे, कारण खाड्या अक्षरशः कचऱ्यानं तुडुंब भरलेल्या आहेत आणि त्यामुळे शहरात पावसाचं पाणी तुंबतं. तसंच मच्छीमारांचंही प्रचंड नुकसान होत आहे आणि समुद्री जीवांनाही धोका निर्माण झालाय. मुंबईतील खाडींचं हे गलिच्छ दृश्य. नजर जाईल तिथवर फक्त कचराच दिसतोय. दुधाच्या पिशव्या आणि अगदी फर्निचरही खाडीतच फेकण्यात आलंय. मुंबईतल्या मालाड, वर्सोवासह इतर खाड्यांवर हेच दृश्य बघायला मिळतं. हाच धोकादायक कचरा खाड्यांमधून समुद्रापर्यंत पोहोचतो आणि समुद्री जीवांच्या जीवावर बेततो. तर मासे पकडण्याच्या जाळीत प्लास्टिकच जास्त येतं. या सगळ्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी नागरिक आणि कोळी बांधवांनी आता पुढाकार घेतलाय. 3 दिवसात तब्बल 500 किलो गाळ काढण्यात आलाय. तसंच डोलनेट पद्धतीच्या माध्यमातून जाळ्यात फक्त प्लास्टिकच पकडलं जातंय. ह्या खाडीमध्ये ते मुख्य प्रमाणात डोलनेटचा वापर करतात. तर हे जी पद्धत होती ती इतकी सोपी होती की त्याच्यामुळे मग आम्ही प्लास्टिकसाठी पण हीच पद्धत आपण उपयोगी आणू शकतो का, आणि ती आम्ही उपयोगात आणली. कोळीवाड्यामध्ये साधारण 6 फूट असा कचऱ्याचा ढीग साचायचा कोस्टवरती. सगळ्या आउटलेट्सकडनं जी पूर्ण आपल्या शहरातनं वाहत येतात त्याच्यातनं तो पूर्णपणे कचरा वाहत येतो. गाळ, सगळ्या प्रकारचं सुएज आणि हे सगळं तिथून वाहत येतं आणि ह्याचा सगळ्यात मोठा त्रास हा मासेमारीला होतो. डोलनेट पद्धतीचा वापर करून प्रत्येक ठिकाणी अशा पद्धतीनं जाळ्या लावल्या तर महिन्याभरात 25 टन प्लास्टिक खाडीमधून बाहेर काढणं शक्य होणार आहे. या कामात महापालिकेनं मदत केली तर मोठ्या प्रमाणात कचरा बाहेर काढून सगळी खाडी स्वच्छ करता येईल. परिणामी प्रदूषणही नियंत्रणात आणता येईल. त्यामुळे मच्छीमारांना सुद्धा मोठा दिलासा मिळू शकेल. ते जाळे बनवताना मी स्वतः गेलो, कारण का मला त्याचं थोडं माहिती होती जाळ्या कसं बनवायचं कसं नाही. मग तशा प्रकारे आम्ही त्या जाळ्या बनवल्या, 4 नेट बनवल्या आणि मग ते आम्ही ते प्रोजेक्ट बनवायला बांबू वगैरे लावून हे केलं आणि तशा प्रकारे ते आम्ही प्रोजेक्ट बनवला. आणि कचरा किती येतो किती नाही, आम्हाला 3 दिवसामध्ये 500 किलो कचरा आला त्याच्यामध्ये. आणि जाताना शिपला गेलो छोट्या बोटीमध्ये मसनीवर. ते जाता जाता ते 10-15 वेळी तो कचरा मसनी अडकला. ते करता करता हळूहळू जाऊन परत ओटी होती. ओटी असताना ते काम करायला आम्हाला लागायचं. भरतीवर ते करू शकलोच नाही. नंतर मग जसं ते पाईप गाळत गेलो तसे मग वरवरवर काम करून ते आम्ही पूर्ण ते प्रोजेक्ट होतं ते आम्ही पूर्ण करून सोडलं. पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी खाडी अत्यंत महत्वाची आहे. त्यासाठीचा खर्चही फार काही जास्त नाही. परिणामी सरकारने या महत्वाच्या मुद्द्याकडे आता लक्ष देण्याची गरज आहे. खाडीच्या संवर्धनासाठी बॉम्बे 61 सारखी संस्था पुढे आली. कोळी बांधवांनी स्वतः खाडीत उतरून गाळ काढला. हे कौतुकास्पद आहेच, मात्र यांना जर प्रशासनाचा हातभार लागला तर मुंबई आणखी वेगानं जलप्रदूषण मुक्त होईल. याची सुरुवात होते तुम्हा मुंबईकरांपासून. मुंबईकरांनी कुठेही पाण्यामध्ये, समुद्रात, खाडीत किंवा नाल्यामध्ये कचरा न फेकता तो योग्य ठिकाणी फेकला तर कदाचित मुंबईची मिठी नदी सुद्धा पुन्हा जन्माला येईल. व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकर सोबत रुचा कानोलकर, न्यूज 18 लोकमत, मुंबई.
आणि आता बातमी आहे उल्हासनगरची. उल्हासनगरमधील नागरिक मृत्यूच्या छायेत जगतायत, कारण शहरात 500 पेक्षा जास्त इमारती धोकादायक आणि अति धोकादायक असल्याचं स्पष्ट झालंय. तसंच अनधिकृत इमारतींचा प्रश्नही गंभीर आहे. शहरात या प्रकारे अनेक इमारतींचे स्लॅब आतापर्यंत कोसळले आहेत. अनेक इमारती धोकादायक अवस्थेत असल्यानं मोठ्या दुर्घटनेचा धोका कायम आहे. त्यामुळे अनेक रहिवाशांना त्यांची राहती घरं सोडावी लागतायत. मागील 12 वर्षात शहरांमध्ये 50 दुर्घटना घडल्यात, तर मागील वर्षभरात दुर्घटनांमध्ये 14 जणांचा बळी गेलाय. सुमारे 35 वर्षांपूर्वी 500 पेक्षा जास्त अनधिकृत इमारती बांधल्या गेल्या. यातील बऱ्याचशा इमारती अति धोकादायक झाल्या आहेत. त्यामुळे यावर तोडगा काढण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते. अभी जीआर आया नहीं है. जीआर आएगा तो उल्लासनगर को बहुत फायदा होगा और मैं अपनी सरकार से यही कहूँगी कि जितना जल्दी हो सके ये आप करें. 17 साल लगा दिए हैं जीआर लाने में, रेगुलाइज लाने में. अभी और कितनी मौतें उनको देखनी है उल्लासनगर में. पावसाळी अधिवेशनात शहरातल्या इमारती नियमित करण्याचा मुद्दा मांडताच राजकीय पक्षांमध्ये श्रेयाची लढाई सुरू झाली. निर्णयानंतर लगेचच राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना आणि शिंदे गटानं श्रेयाचे बॅनर झळकवले. राष्ट्रवादी या कांग्रेस या अगली सरकार को अगर करना रहता था तो वो टाइम पे करती थी. उन्होंने आज तक उसको उल्लासनगर को कभी देखा तक नहीं. उनकी रूलिंग थी तो भी नहीं किया. ये पहली बार हमारी रूलिंग है, ये भारतीय जनता पार्टी और शिवसेना एकनाथ शिंदे ग्रुप की, जिसमें हमें ये चांस मिला है. कन्सर्न्ड स्ट्रक्चरल ऑडिटर आहे, त्यांना सुद्धा आम्ही नोटीस देतो आहोत की आपण त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट केलेलं होतं, तरी पण त्या ठिकाणी जो छत कोसळलेलं आहे त्यामध्ये दुर्घटना घडलेली आहे, त्याच्या संबंधातला खुलासा आम्ही त्यांच्याकडून मागवत आहोत. आणि शहरामध्ये इतर सुद्धा ज्या इमारती आहेत त्याबाबत सुद्धा आम्ही तसं धोरण ठरवलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत इथल्या इमारती नियमित करण्यासंबंधी काय माहिती दिली होती आता पाहूयात. सरकारनं 27 जुलै 2021 रोजी ACS महसूल यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली. या समितीनं 21 मार्च 2022 रोजी अहवाल सादर केला. तो अहवाल तत्वतः मान्य केलाय. शहरातील 31 डिसेंबर 2021 पर्यंतची बांधकामं नियमित केली जातील. बांधकामं नियमित करण्यासाठी प्रति स्क्वेअर फूट सरसकट 220 रुपये आकारले जातील. कागदपत्रांविषयी सहकार विभागाकडून सुलभता आणली जाईल. सरकारनं घोषणा तर केली आहे, मात्र आतापर्यंत ज्यांचा दुर्घटनांमध्ये जीव गेलाय त्यांच्या वारसांना 5 लाखांची मदत अजूनही मिळालेली नाहीये. त्यामुळे आता करण्यात आलेली घोषणा कधी अंमलात येणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. वारंवार उल्हासनगर शहरामध्ये घडणाऱ्या दुर्घटना पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतंच विधानसभेमध्ये या इमारती नियमित करण्यासंदर्भात त्यांची प्रक्रिया काय असेल आणि दंड काय असेल याची माहिती दिली. ही माहिती त्यांनी दिल्यानंतर लगेचच उल्हासनगर शहरातील प्रत्येक राजकीय पक्षानं श्रेय घ्यायला सुरुवात केली. मात्र विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या माहितीचं GRमध्ये कधी रूपांतर होणार आणि प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी सुरू होऊन उल्हासनगरवासियांना कसा दिलासा मिळेल हेच पाहणं महत्त्वाचं आहे. गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, उल्हासनगर. ब्रेकनंतर महामुंबईमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी सोडण्यात येणाऱ्या ST बसेसला फडणवीसांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आलाय. पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा देखील यावेळी उपस्थित होते. मिंट कॉलनी परळ इथून 7 गाड्यांचा ताफा कोकणात सोडण्यात आला. भारतीय जनता पक्षाच्या वतीनं मुंबईतनं 300 बसेस या साखरमान्यांकरता कोकणात जाण्याकरता आम्ही सोडलेले आहेत. त्यासोबत आज मोदी एक्सप्रेस देखील गेलेली आहे. गणेशोत्सव कोकणवासियांकरता आणि प्रत्येक मराठी माणसाकरता एक अत्यंत महत्त्वाचा उत्सव आहे. आणि कोकणातला माणूस जो मुंबईमध्ये आहे तो मिळेल त्या साधनाने पडेल त्या परिस्थितीमध्ये कोकणात जाण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे त्याचं जीवन सुखकर व्हावं म्हणून भारतीय जनता पक्षाने हा प्रयत्न केला. नंतर आपण पाहताय महामुंबई. वसई विरार महापालिकेच्या रुग्णालयामध्ये एका रुग्णाचा मृतदेह तब्बल 12 तास इतर रुग्णांसोबत ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला. वसई गावातील सर DM पेटीट रुग्णालयामध्ये हा प्रकार घडलेला असून या प्रकारावरून
इतर रुग्णांमधून संताप व्यक्त केला जातोय. तर या होत्या आज संपूर्ण दिवसभरात मुंबई आणि उपनगरात घडलेल्या आतापर्यंतच्या अतिशय महत्त्वाच्या बातम्या. आजच्या महामुंबईमध्ये वेळ झाली तुम्हा सगळ्यांचा निरोप घेण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.